सगळे आवर्जून सांगायचा प्रयत्न करतात, घरचे पण आणि बाहेरचे पण, की लवकर उठलं पाहिजे. पण लवकर उठायला हे मनच तयार होत नाही. तर आजचा हा व्हिडिओ खूप पॉवरफुल आणि हेल्पफुल होऊ शकतो. आवर्जून तुम्ही पाहू शकता. शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या की लवकर उठण्यासाठी आपल्या मनाला कशा प्रकारे तयार केलं पाहिजे. तर झोप हा सगळ्यांच्या आवडीची गोष्ट आहे आणि ती पण पहाटेची झोप म्हटलं तर बोलायचंच नाही. कारण आता सध्या उन्हाळा आहे आणि रात्र छोटी असल्यामुळे लवकर आपली झोप पूर्ण होत नाही आणि आपण लवकर उठू शकत नाही. पण तरी सुद्धा जर आपण लवकर उठू शकलो तर व्यायाम, थोडासा योगा किंवा प्राणायाम नक्कीच करू शकतो. कारण सकाळच्या सुरुवातीला जेवढा आपण इम्पॉर्टन्स देऊ त्याच्यावरती आपला पूर्ण दिवस डिपेंड असतो. त्यामुळे सकाळची सुरुवात खूप छान झाली तर दिवस सुद्धा खूप छान जाऊ शकतो. कारण सकाळी उठलो तर स्वतःसाठी वेळ देऊ शकतो, वेळेवर सगळे कामं होऊ शकतात, आपली चिडचिड होऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे तो दिवस खूप छान आनंदी जाऊ शकतो. तर सगळ्यात अगोदर हे पाहू की आपलं मन का तयार होत नाही, आपल्या मनाला कशा प्रकारे सांगितलं पाहिजे की सकाळी उठणं खूप गरजेचं आहे. सकाळी उठणं म्हणजे फक्त बाता मारायचं काम नाही, त्याच्यासाठी रात्री झोपणं ते पण वेळेवर खूप गरजेचं आहे. फक्त आपण म्हणतो की हा नक्की उठलं पाहिजे, पण त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी अगोदर व्यवस्थित ठरवलं पाहिजे. जर मी रात्री वेळेवर झोपायचा प्रयत्न केला तर नक्कीच सकाळी माझी पूर्ण झोप होऊ शकते. कारण आपली 6 ते 8 तास पूर्ण झोप झालीच पाहिजे आणि ती झोप झाल्याच्या नंतर आपण फ्रेश मूडने उठलं पाहिजे. कारण सकाळच्या वेळेस आपलं माइंड फ्रेश असतं. जे काही आपल्याला शिकायचं असेल, जे काही गोष्टीसाठी प्लॅन करायचा आहे तो सकाळचा टायमिंग एकदम पॉवरफुल आणि बेस्ट असू शकतो. चला तर आपण काही पॉईंट पाहू. त्याने काय होईल की आपल्या स्वतःला आपण छान सांगू शकतो आणि त्याच्यानंतर बरोबर आपण टाइमला उठू शकतो. सगळ्यात अगोदरचा पॉईंट आहे की अचानक बदल नको करायचा, की नाही फिक्स ठरवलंय 5 ला उठायचा आणि त्याच्यानंतर मग आपण तयार होत नाही. कारण आपण जर 7 ला उठत असू तर एकदम 5 ला नाही उठू शकत. त्यासाठी काय केलं पाहिजे, हळूहळू म्हणजे 15-15 मिनिटं आपण रोज थोडं थोडं लवकर उठायला जर सवय लावली, लवकर उठायची तर सवय लावली तर नक्कीच आपण हळूहळू लवकर उठू शकतो. पण अचानक बदल हा आपल्या मनाला पटणार पण नाही आणि तो व्यवस्थित आपण डिसिप्लिननी उठू पण शकणार नाही. त्याच्यामुळे हळूहळू बदल केला तर नक्कीच आपण लवकर उठू शकतो आणि आपले कामं छान होऊ शकतात. पण हा जर आपण सकाळी लवकर उठण्यासाठी हळूहळू लवकर ट्रेन होत असो, ट्राय करत असो आणि त्याच्यानंतर आपल्याला छान हॅबिट होऊन जाते की लवकर उठणे, आवरणे, पण ही हॅबिट एकदा चालू झाली तर बंद नाही केली पाहिजे. त्याने काय होईल, आपण पहिल्यापेक्षा जास्त आळशी बनू शकतो. त्याच्यामुळे सुरुवात करताना छान ठरवायचं आहे की मी माझ्या स्वतःसाठी, माझ्या आरोग्यासाठी वेळ उठणार आहे, असं जर स्वतःला पटवून दिलं तर नक्कीच आपण वेळेवर आणि लवकर उठू शकतो. नंतरचा पॉईंट, वेळेला महत्व दिलं पाहिजे. कारण एकदा वेळ गेलेली परत येऊ शकत नाही. जे काही आपल्याला नवीन काही शिकायचं आहे, स्वतःसाठी काय वेळ द्यायचा आहे तो आता सध्या देऊ शकतो. त्यासाठी आपण लवकर स्वतःला समजून सांगायचं की आताची जर आपण झोपेत वेळ घालवली तर मी माझ्या स्वतःसाठी कधी वेळ देऊ, असं स्वतःला समजून सांगायचंय आणि त्याच्यानंतर लवकर उठायचं डिसिजन घ्यायचं. असं पण येतो, झोपेची वेळ फिक्स करायला आपण शिकलं पाहिजे. वेळ एकदम फिक्स करायची नाही, मला माझ्या वेळेत मला झोपलंच पाहिजे. वेळेवर झोपलं तर छानपैकी वेळेवर झोप होऊ शकते आणि ऑटोमॅटिक मी सकाळी लवकर उठू शकतो. आता सध्याच्या काळात नेट सर्फिंग केल्याशिवाय झोपच येत नाही, एक सवय होत चालली आहे. त्याच्यामुळे काय होतं, झोपीला उशीर होत चाललाय. तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या झोपीचा वेळ जर फिक्स केला, आपण स्वतःला असं सांगितलं की नाही माझ्या आरोग्यासाठी झोप होणं गरजेचं आहे तर मी वेळेवर झोपलं पाहिजे, असा फिक्स एकदा वेळ केला की बरोबर आपण टायमिंग ठेवला की त्या टायमिंगला झोपू शकतो, स्वतःसाठी झोपायला वेळ देऊ शकतो आणि त्याच्यानंतर बरोबर आपण सकाळी लवकर उठू शकतो. किंवा ज्यावेळेस आपण झोपेची वेळ फिक्स करू शकतो त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्याला सकाळी सुद्धा लवकर जाग येऊ शकते. त्याच्यासाठी वेळ फिक्स करायची. बरं, सगळ्यात लास्ट पॉईंट येतो की आपण उठण्याचे फायदे स्वतःला सांगायचे. म्हणजेच काय, जर मी स्वतः लवकर उठलो तर ह्या दगदगी म्हणजे जे काही मला ताणतणाव होते, ट्रेस येतोय, त्यातून मला सकाळी स्वतःला छान वेळ देऊ शकते किंवा वेळ देऊ शकतो, असं स्वतःला त्याचा फायदा सांगायचा आहे. दुसरा पॉईंट सांगता येईल की ज्यावेळेस आपण सकाळी उठू, थोडीशी एक्सरसाइज करू, त्याच्यानंतर जे काही आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढेल त्याने आपण आजारी पडणार नाही, आपण खूप छान राहू शकतो, हेल्दी राहू शकतो, असं स्वतःला सांगायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर स्वतःसाठी आपण वेळ देऊ शकलो तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. त्याच्यामुळे जास्त काही विचार करायचा नाही, स्वतःला ठाम सांगायचंय. जर स्वतःचा फायदा होत असेल तर नक्कीच मी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. जर मी स्वतः आनंदी नसेल तर बाकी गोष्टींचा मला उपयोग नाही. त्यासाठी काय करायचं, लवकर जर सकाळी उठण्याची आपल्याला हॅबिट लावायची असेल तर हे 2-3 पॉईंट म्हटला, एक जरी पॉईंट आपण अप्लाय केला तर नक्कीच आपली सवय खूप छान होऊ शकते आणि आपल्याला त्यात आनंद मिळू शकतो. तर चला तर आपण आजपासून सुरुवात करू, लवकर उठायला हळूहळू चालू करू, त्याच्याने आपलं स्वतःचं आरोग्य खूप छान राहील असं स्वतःला सांगायचं.
आणि लवकर उठण्यासाठी तयारी करायची. तर मला आवर्जून सांगायचंय, कारण तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाय, तर आवर्जून सांगायचंय की तुम्ही कधीपासून लवकर उठण्याची सुरुवात करताय. तर माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. व्हिडिओ आवडलाय तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.